आजचा 5वा दिवस. पुणे टू सिलिगुडी. सिलिगुडीमध्ये हे थंड हवेचं ठिकाण आहे. वेस्ट बेंगालमध्ये आहे. आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो ते हॉटेल आणि जो आजूबाजूचा परिसर आहे तो परिसरसुद्धा बघण्यासारखा आहे. इथे एक ऐतिहासिक अशी छोटी रेल्वे आहे. ही दार्जिलिंगपर्यंत जाते. 7 तास ती प्रवासाला घेते. सर्व ठिकाणी पिकनिक पॉईंटला थांबते आणि ह्या रोडच्या अगदी बाजूलाच आहे. आज वातावरण पावसाचं आहे. सिलिगुडी हे फार पूर्वीपासून एक पर्यटन केंद्र आहे आणि हे चिकन नेक जे आपण म्हणतो की या ठिकाणी आपणाला नॉर्थ ईस्ट आणि उत्तर भारत हा जोडला जातो. ह्या सिलिगुडीमधूनच जावं लागतं सर्वांना. ते सिक्कीम असो, आसाम असो, मेघालय असो किंवा मिझोराम वगैरे सर्व बाय रोड सिलिगुडी हे स्टॉप येतो. चांगल्या प्रकारे सिव्हिलाइज्ड आणि मल्टी स्टोरी बिल्डिंग आहेत. थंड हवेचं ठिकाण आहे आणि मोठा परिसर आहे. हिरवागार परिसर. येथून आपण सिक्कीमलासुद्धा याच मार्गाने जाऊ शकतो किंवा दार्जिलिंगलासुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो. दार्जिलिंग इंग्रजांनी डेव्हलप केलेलं थंड हवेचं ठिकाण आहे. चहाचे मळे आहेत आणि जवळजवळ 2200 मीटर उंचीवरती आहे. आम्ही आता दार्जिलिंगवरून पुढे गँगटॉक जी सिक्कीमची राजधानी आहे या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी थांबणार आहोत. तर बघा, हे छान छोटा रस्ता आहे आणि हा जो रस्ता जात आहे तो सिलिगुडी टू दार्जिलिंग किंवा सिलिगुडी टू गँगटॉक सिक्कीम. तर आत्ताच पाऊस पडून गेलेला आहे. छानपैकी वातावरण आहे आणि आपण वरच्या कॅमेऱ्याने आपलं हॉटेल ज्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो त्याचं शूट घेतलेलं आहे. हे बघा, छान हॉटेल आहे. अगदी गँगटॉक रोडलाच आहे. आमचा स्टे चांगला झाला. आमची टाटा हॅरियरसुद्धा सुरक्षित राहिली. छान. आणि आता आम्ही जाणार आहोत दार्जिलिंगला. दार्जिलिंग पिकनिक स्पॉट, दार्जिलिंग टू सिक्कीम अँड टुवर्ड्स भूतान ऑल्सो. तर सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद. अशा प्रकारे आम्ही बाय रोड टाटा हॅरियर घेऊन 2 ड्रायव्हर म्हणजे आम्ही स्वतःच ड्राईव्ह करत आहोत. यापूर्वी आम्ही लेह, लडाख आणि नॉर्थ इंडिया जवळजवळ 7400 किलोमीटरचा प्रवास केला होता. आत्ता नॉर्थ ईस्ट आणि तवांग हे अरुणाचल प्रदेशची राजधानी हे बघणार आहोत.